नमस्कार, जय महाराष्ट्र. काल पंढरपूरसाठी अतिशय आनंदाची गोष्ट झाली की महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी पंढरपूरच्या MIDCचा काल अध्यादेश काढला, MIDCला मंजुरी दिली. त्याबद्दल मी या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांचं हार्दिक आभार मानतो. आपणा सगळ्यांना माहीत आहे की ही MIDC या ठिकाणी मंजूर व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षापासूनचं आपलं स्वप्न होतं आणि ही MIDC मंजूर करण्यासाठी मी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून उदय सामंत साहेबांना भेटलो होतो. पंढरपुरातील काही सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांना भेटून या ठिकाणी पंढरपूरमध्ये MIDC मंजूर व्हावी यासाठीची मागणी केली होती. आणि ह्या MIDCच्या संदर्भामध्ये ज्या बैठका मंत्रालयामध्ये घेण्यात आल्या त्या सर्व बैठकांना मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्याचबरोबर MIDCचे अधिकारी ज्या वेळेस पंढरपूरला आले, मग ते MIDCचे सगळे अधिकारी असतील, पंढरपूरचे प्रांत असतील, तहसीलदार असतील, आणि ज्या वेळेस आम्ही जागा निश्चितीसाठी त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यात करत होतो त्यावेळेस मी स्वतः त्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर होतो. का MIDC कोणत्या ठिकाणी झाली पाहिजे ह्या जागा देखील निश्चित करण्यासाठी त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो आणि हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आनंद झाला आहे की आमच्या या प्रयत्नाला निश्चितपणे या ठिकाणी यश आलं आहे. आणि या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील माझा तरुण भाऊ असेल, तरुणी भगिनी असतील, जे शिक्षित आहेत त्या सगळ्या लोकांना आता पुणे मुंबईला जाण्याच्या ऐवजी आपल्या पंढरपूरलाच काम मिळणार आहे आणि पंढरपूरची बेरोजगारी दूर होणार आहे. ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचंच या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. पण हे सगळं होत असताना मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की वास्तविक पाहता ही MIDC पाठीमागच होणार होती. ज्यावेळेस आम्ही प्रयत्न केले होते, ज्यावेळेस आमच्या मंत्रालयात बैठका झाल्या होत्या, त्यावेळेस उदय सामंत साहेबांनी ताबडतोब MIDC मंजूर करण्याचे आदेश दिले होते, जागा निश्चितीचे आदेश दिले होते. परंतु ज्यावेळेस ह्या जागा निश्चित करण्यासाठी अधिकारी या ठिकाणी आले होते आणि मग त्यावेळी ह्या जागा निश्चित करण्यासाठी कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी MIDC होण्यासाठी विरोध केला होता याची देखील दखल या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेने घ्यावी एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. मी कायम जनतेसाठी काम करत राहणार आहे आणि MIDC मंजूर करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रयत्न केलेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पुनश्च एकदा या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांचं मी जाहीर आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.